नमस्कार मित्रांनो, ऍक्टिव्ह टीचर या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण दरवर्षी आपल्या शाळेचा शाळा विकास आराखडा भरत असतो, ज्याला आपण स्कूल डेव्हलपमेंट प्लॅन असं म्हणतो. तर मित्रांनो, दरवर्षी आपण येणाऱ्या पुढील शैक्षणिक वर्षासाठीचा हा शाळा विकास आराखडा भरत असतो आणि यावर्षी आपल्याला पुढील शैक्षणिक वर्षासाठी म्हणजे शैक्षणिक वर्ष 2022-23 साठी आपल्याला हा शाळा विकास आराखडा पूर्ण करायचा आहे. तर मित्रांनो, हा शाळा विकास आराखडा आपल्याला कशा पद्धतीने पूर्ण करायचा आहे, त्याच्यामध्ये कोणकोणती माहिती आहे आणि मागील शाळा विकास आराखड्यांपेक्षा यावर्षीचा जो शाळा विकास आराखडा आहे त्याच्यामध्ये कोणकोणते बदल आहेत, काही नवीन गोष्टी ऍड केलेल्या आहेत, या सर्व गोष्टींची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि शाळा विकास आराखडा कसा भरायचा याविषयीची माहिती जी आहे ती जाणून घ्यायची आहे. तर मित्रांनो, शाळा विकास आराखडा 2022-23 ची PDF मी इथे ओपन केलेली आहे. बघा इथे बघा, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई शिक्षणाचा अधिकार सर्व शिक्षा अभियान शाळा विकास आराखडा स्कूल डेव्हलपमेंट प्लॅन 2022-23 हा आराखडा आपल्याला इथे पूर्ण करायचा आहे. याच्यामध्ये वरती बघा, सुरुवातीला सरळ कोड आपल्याला ह्या प्रत्येक पानावर 29 पानांचा हा शाळा विकास आराखडा आहे. या प्रत्येक पेजवर आपल्याला आपला जो UDIS ID आहे, सरळ कोड आहे, तो आपल्याला भरायचा आहे. आता पुढे बघा, चला पुढे बघा, आपल्याला काही बेसिक माहिती करायची आहे. शाळा संकेतांक इथं आपला UDIS ID भरायचा आहे. त्यानंतर शाळेचे नाव इथे आपण आपल्या शाळेचं नाव लिहायचं आहे. त्यानंतर शाळा स्थापनेचं वर्ष, शाळेची एकूण जागा चौरस मीटर, शाळेचं जे जागेचं क्षेत्रफळ आहे ते इथे नोंदवायचं आहे. गावाचे किंवा वार्डाचे नाव, आपण जी शाळा ज्या गावामध्ये आहे त्या गावाचं नाव, किंवा जर शहरामध्ये शाळा असेल तर तुमची शाळा ज्या वार्डामध्ये आहे त्या वार्डाचं नाव पण लिहायचं आहे. त्यानंतर स्थानिक प्राधिकरणाचे नाव, जसं आता गावामध्ये ग्रामपंचायत असते तर ग्रामपंचायत आणि आपल्या गावाचं नाव, तसं ते आपले स्थानिक प्राधिकरण झालं ते इथे नोंदवायचं आहे. आणि शहरामध्ये तुम्ही नोंदवत असताना तुमचे जे तिथले स्थानिक प्राधिकरण आहे त्यांचं नाव तुम्ही इथे नोंदवायचं आहे. त्यानंतर समूह साधन केंद्र, गट शहर साधन केंद्र आणि जिल्हा, म्हणजे थोडक्यात आपल्या शाळेचं केंद्र, आपल्या तालुका आणि जिल्हा इथे आपण नोंदवायचा आहे. आपण पुढे जाऊया पुढच्या पेजवर. प्रत्येक पेजवर आपल्याला आपला सरळ कोड आहे तो भरायलाच लागणार आहे. पुढील पेजवर आपल्याला अनुक्रमणिका पाहायला मिळतात. बघा, म्हणजे या पूर्ण शाळा विकास आराखड्यामध्ये आपल्याला कोणकोणती माहिती भरायची आहे ती सर्व इथे आपल्याला अनुक्रमणिकामध्ये पाहायला मिळते. बघा, आपण ही बघायची आहे. आता यानंतर पुढच्या पेजवर जाऊया. आपल्याला पहिल्यांदा बघा काही मार्गदर्शक सूचना पाहायला मिळतात, ज्या आपल्याला मागील शाळा विकास आराखड्यामध्ये पाहायला मिळत नव्हत्या, पण इथे आपल्याला काही महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत. बघा, या सर्व सूचना आपण नीट वाचायच्या आहेत या शाळा विकास आराखडा भरण्यापूर्वी. आपण बघा इथे काय म्हटलेलं आहे, सुरुवातीची सूचना बघा, बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 अंतर्गत कलम 22(1) नुसार शाळा व्यवस्थापन समितीने शाळा विकास आराखडा तयार करायचा आहे. संबंधित केंद्रप्रमुख किंवा समन्वयक यांनी या आराखड्याचे मूल्यमापन करावे. हा आराखडा स्थानिक प्राधिकरणाला तात्काळ सादर करायचा आहे. म्हणजे शाळा व्यवस्थापन समितीनं हा आराखडा पूर्ण भरायचा आहे, शिक्षकांनी शाळा व्यवस्थापन समितीनं. त्यानंतर तो केंद्रप्रमुखांनी त्यांचं मूल्यमापन करायचं आहे आणि तो स्थानिक प्राधिकरणाला सादर करायचा आहे. त्यानंतर शाळा विकास आराखडा हा 4 क्षेत्रावर आधारित आहे. तो म्हणजे शाळा सुविधा, समता, गुणवत्ता आणि लोकसहभाग. हे 4 जे क्षेत्र आहेत त्या 4 क्षेत्रावर हा शाळा विकास आराखडा आधारित आहे. त्यानंतर शाळा विकास आराखडा हा जिल्हा राज्य वार्षिक कार्ययोजना व अंदाजपत्रक निर्मितीचा पाया आहे. त्यामुळं शाळा विकास आराखड्यातील जी आकडेवारी आहे ती आपल्याला अचूकपणे नोंदवायची आहे. त्यानंतर प्रास्ताविकाच्या शेवटी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य सचिव यांची स्वाक्षरी घ्यायची आहे, ते आपण पुढे पाहणारच आहोत. त्याचबरोबर इथे आपल्याला शाळा विकास आराखड्यामध्ये आपल्या गावातील शैक्षणिक ज्या सुविधा आहेत, अंगणवाडीपासून माध्यमिक अगदी उच्च माध्यमिकपर्यंत, त्या सर्व सुविधांचा नकाशा आपल्याला इथे जोडायचा आहे. म्हणजे ते आपल्याला त्याचा आराखडा बनवायचा आहे. त्याचबरोबर शाळा जी आपली ज्या वस्तीमध्ये आहे त्या वस्तीपर्यंतचं जे इतर वस्त्यांपासूनचं जे अंतर आहे ते सुद्धा आपल्याला बाणानं नोंदवायचं आहे, जे आपण पुढं पाहणारच आहोत. त्याचबरोबर स्थानिक प्राधिकरण म्हणजेच ग्रामपंचायत, नगरपरिषद, महानगरपालिका किंवा कटक मंडळ, जे आपल्याला सुरुवातीला स्थानिक प्राधिकरणाची माहिती भरायची आहे ती आपण इथे नोंदवायची आहे. आणि शाळा वस्तीबाबत माहिती देताना जनगणना 2011चा संदर्भ आपण घ्यायचा आहे. त्याचबरोबर इथं परिवहन सुविधा, तर परिवहन सुविधा जर तुमच्या शाळेमध्ये काही विद्यार्थ्यांसाठी लागू केलेली असेल तर त्यांच्यासाठी काही सूचना आहेत. आणि त्याचबरोबर विशेष गरजा असणाऱ्या बालकांसाठी म्हणजे CWSNच्या विद्यार्थ्यांसाठी देखील आपल्याला इथे अनेक सूचना दिलेल्या आहेत. त्या सर्व सूचना आपण प्रॉपरली व्यवस्थितपणे वाचायच्या आहेत आणि मगच आपण हा शाळा विकास आराखडा भरायचा आहे. यानंतर मित्रांनो, महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वच्छतागृहाचे निकष देखील आपल्याला इथे देण्यात आलेले आहेत. त्या अंतर्गत बघा, मुलांसाठी आणि मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह असावे.
120 विद्यार्थी संख्येपर्यंत एक युनिट असावे, ज्याच्यामध्ये एक शौचालय आणि 3 मुतारी असायला हवे. आता 120 विद्यार्थ्यां संख्येपर्यंत म्हटलेलं आहे. 120 पेक्षा जास्त विद्यार्थी असतील तर तुम्हाला 2 युनिट मंजूर होतात. 2 युनिट याचाच अर्थ 2 शौचालय आणि 6 मुताऱ्या अशा पद्धतीनं. आता इथे काही उदाहरणं देखील दिलेली आहेत. समजा 120 विद्यार्थ्यांमध्ये 80 मुलं आणि 40 मुली असतील तरी सुद्धा मुलांसाठी आणि मुलींसाठी असं स्वतंत्र प्रत्येकाला एक युनिट असलं पाहिजे. आणि त्याचबरोबर इथे म्हटलं बघा 210 विद्यार्थ्यांपैकी जर 80 मुलं असतील आणि 130 मुली असतील तर 80 मुलांसाठी 1 युनिट असेल आणि 130 मुली ज्या 120 पेक्षा जास्त आहेत त्यामुळे त्यांच्यासाठी 2 युनिट असतील. त्यामुळे तुमच्या शाळेतील विद्यार्थी संख्या तुम्ही किती आहे ती निश्चित करून म्हणजे लक्षात ठेवून त्यानुसार आपण ही स्वच्छतागृहाची माहिती भरायची आहे. आता पुढील पेजवर जाऊया. इथे बघा प्रास्ताविक देण्यात आलेलं आहे जे आपण प्रत्येक शाळा विकास आराखड्यामध्ये भरत होतो. याच्यामध्ये बघा आपल्या शाळा व्यवस्थापन समितीची स्थापना कधी झाली ती तारीख असते. 2010 साली आपल्या शाळा व्यवस्थापन समिती स्थापन झाल्या. त्याचबरोबर त्याचं पुनर्गठन कधी झालं, 2 वर्षानंतर आपल्याला ती पुनर्गठित करावायची असते तर ती तारीख देखील इथे नोंदवायची आहे. आणि हा आराखडा बनवून याला मान्यता देण्यासाठीची जी शाळा व्यवस्थापन समितीची बैठक घेतली गेली किंवा मीटिंग लावली गेली त्याची दिनांक देखील आपण इथे नोंदवायची असते. आणि हा आराखडा स्थानिक प्राधिकरणाला आपण कधी सादर केला ती देखील दिनांक इथे आपल्याला नोंदवावी लागते. आणि शेवटी इथं बघा सदस्य सचिव शाळा व्यवस्थापन समिती आणि अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती इथं त्यांच्या म्हणजे दोन्ही मान्यवरांच्या आपल्या इथे सह्या असणं गरजेचं आहे. तिथे त्यांना सह्या कराव्या लागतात. आता पुढील माहितीवर जाऊया. पुढील बघा शाळा वस्तीबाबत थोडेसे म्हणजे शाळा ज्या ठिकाणी आहे त्या वस्तीबाबत थोडेसे इथं वस्तीचा इतिहास लिहायचा आहे. म्हणजे शाळा वस्तीबाबत काही किंवा तुमच्या गावाबाबत काही ऐतिहासिक पार्श्वभूमी असेल किंवा काही माहिती असेल तर ती इथे आपण थोडक्यात लिहायची आहे. त्यानंतर कुटुंब संख्या इथे याच्यामध्ये लोकसंख्या येणार आहे ज्याच्यामध्ये पुरुष, महिला, अनुसूचित जाती, जमाती, अल्पसंख्याक हे सर्व गोष्टी येणार. त्याच्यानंतर लोकांचा मुख्य व्यवसाय, साक्षरतेचं प्रमाण, वस्तीसाठी परिवहन व्यवस्था कोणती आहे ती, अंगणवाडींची नावे, प्राथमिक शाळांची नावे, उच्च प्राथमिक शाळांची नावे, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची नावे, शिक्षणाचे माध्यम आणि मदरसा किंवा मक्तबा असल्यास नाव. तर ही सर्व गोष्टींची नावं आपण इथे नोंदवायची आहेत. आता जी लोकसंख्या साक्षरतेचं प्रमाण जे आहे ते आपण 2011 साली जी जनगणना झाली होती त्याच्यानुसारच आपण इथे घ्यायचे आहेत. आपल्या स्थानिक प्राधिकरणातून आपल्याला ही माहिती मिळू शकते. आता पुढे जाऊया मित्रांनो. पुढे बघा गाव किंवा वॉर्डातील शैक्षणिक सुविधांचा नकाशा. ही माहिती जी आहे शैक्षणिक सुविधांचा नकाशा आपण यापूर्वी शाळा विकास आराखड्यामध्ये भरत नव्हतो. यावर्षी नवीनच ही माहिती इथे ॲड झालेली आहे. तर यामध्ये बघा बालवाडी अंगणवाडीपासून माध्यमिक स्तरापर्यंतच्या सर्व शैक्षणिक सुविधांचा समावेश नकाशात असावा. मूळ शाळेपासून चालत जाण्याचे अंतर तसेच शाळेचे माध्यम व व्यवस्थापन प्रकार नमूद करावे. तर आता इथे बघा आपल्याला नकाशा काढत असताना मित्रांनो इथे आपल्याला सुरुवातीला मध्ये आपण आपल्या शाळेची वस्ती काढूया. म्हणजे इथं आपली शाळा आली बरोबर. त्याच्यानंतर समजा इकडे अंगणवाडी असेल, इकडे आपल्या गावामध्ये हायस्कूल असेल, इकडे अजून एखादी अंगणवाडी असेल आणि इकडे एखादं काहीतरी असेल म्हणजे माध्यमिक विद्यालय वगैरे, उच्च माध्यमिक विद्यालय वगैरे. तर सर्व ते नकाशा अशा पद्धतीनेच काढायचा आहे आपण. आणि तिथे मात्र त्यांचं नाव लिहायचं आहे, माध्यम लिहायचं आहे, कुठलं माध्यम आहे ते, आणि त्यांचं व्यवस्थापन लिहायचं आहे. म्हणजे जिल्हा परिषद आहे, खाजगी आहे, अनुदानित वगैरे वगैरे ते व्यवस्थापन देखील आपण तिथे लिहायचं आहे. आणि या बाणाच्या ठिकाणी इथे आपल्याला त्यांचं अंतर लिहायचं आहे. ही गोष्ट इथे लक्षात घ्या. त्यामुळे हा जो शैक्षणिक सुविधांचा नकाशा आहे तो आपण व्यवस्थितरित्या पूर्ण करायचा आहे. चला आता पुढे जाऊया. यानंतर बघा शाळा कार्यक्षेत्राचा नकाशा. हा माहिती आपण दरवर्षीच्या शाळा विकास आराखड्यामध्ये भरत होतो. याच्यामध्ये नेहमीप्रमाणे शाळा वस्ती 1, वस्ती 2, 3, 4, वस्ती 5, 6 असे दिलेले आहेत. जास्त असेल तर तुम्ही ॲड करून तिथे करू शकता. आणि हा जो बाण आहे त्या बाणामध्ये तिथं अंतर घालायचं आहे. म्हणजे समजा शाळेच्या वस्तीपासून ही वस्ती क्रमांक 4 काहीतरी असेल, एखादी वाडी असेल तर त्या अंतर किती आहे, 1 किलोमीटर, 2 किलोमीटर, अर्धा किलोमीटर, ते डिस्टन्स जे आहे ते आपण इथे नमूद करायचं आहे. आता कोकणामध्ये जर बघितलं आपण गावामध्ये अनेक वाड्या असतात त्यामुळं हे वाडी वाईज आपण इथे वस्ती वाईज लिहायचं आहे. आणि ज्या गावामध्ये वस्ती नसतात, वाड्या नसतात तर तुम्ही जिथं गेल्या वर्षी मागील वर्षाप्रमाणे जसं करत होता तशा पद्धतीने आपण हा पूर्ण करायचा आहे. आता पुढे जाऊया. पुढे बघा इथे आपल्याला शाळा कार्यक्षेत्राचा नकाशा झालेला आहे. त्यानंतर प्रवेश सुविधा, पायाभूत सुविधा, भौतिक सुविधा, विकसन. तर याच्यामध्ये प्रवेश सुविधामध्ये याच्यामध्ये आपल्याला हा चार्ट पूर्ण करायचा आहे. याच्या अंतर्गत बघा
की यानुसार शेजार शाळा निकष लक्षात घेता शाळेमध्ये त्या वस्तीतील तसेच लगतच्या वस्तीमधून खाली दर्शविलेल्या तपशिलाप्रमाणे मुले शिक्षण घेत आहेत. म्हणजे आपल्या शाळेमध्ये प्रत्येक वस्तीतील किती मुलं शिक्षण घेत आहेत ते इथं नोंदवायचं आहे. आता याच्यामध्ये पहिल्या नंबरमध्ये जे लिहायचं आहे ते आपल्या स्वतःच्या शाळेच्या वस्तीचं नाव येणार आहे, कारण इथं अंतर 0 किलोमीटर दिलेलं आहे. म्हणजे आपली शाळेची जी वस्ती आहे ती पहिल्या रकान्यात येणार आहे. त्या वस्तीतील एकूण किती मुलं शाळेत दाखल आहेत, मुले मुली एकूण, आणि त्यापैकी CWSN किती आहे ती इथं नोंदवायची आहे. त्यानंतर दुसरी वस्ती, तिसरी वस्ती, चौथी वस्ती, अशा पद्धतीने आपण हा चार्ट कंप्लीट करायचा आहे. इथं टिप देखील दिलेली आहे बघा. क्रमांक 1 वर शाळा ज्या वस्तीमध्ये आहे त्या वस्तीचं नाव लिहायचं आहे आणि इतर वस्त्यांमधून येणाऱ्या बालकांसाठी ती वस्ती व शाळा यांच्यामधील चालत जाण्यायोग्य रस्त्याचे अंतर विचारात घ्यावे. म्हणजे चालत जाण्यायोग्य रस्त्याचं अंतर विचारात घ्यायचं आहे. कोणता शॉर्टकट वगैरे असेल तर तो तुम्ही विचारात घेऊ नका. योग्य चांगला रस्ता असलेला हे अंतर आपण तिथे नमूद करायचं आहे. जे आपण आधी नमूद शाळेच्या वस्तींचा नकाशा जो बनवणार आहे तिचं जे अंतर घातलेलं असणार आहे त्याचं अंतर आपण इथे खाली घ्यायचं आहे. त्यानंतर आहे परिवहन सुविधा. आता तक्त्यात दर्शवलेल्यापैकी डॅश ही वस्ती शेजार शाळेच्या निकषांची पूर्तता करीत नसल्याने शाळेपासूनचे अंतर लक्षात घेता खालील विद्यार्थी हे परिवहन सुविधेसाठी पात्र ठरतात. त्यांची यादी, प्रवर्ग, परिवहन सुविधेचा प्रस्ताव खालीलप्रमाणे सादर करण्यात येत आहे. म्हणजे समजा जर तुमच्या शाळेमध्ये लांबच्या वस्तीवरून जर विद्यार्थी येत असतील, जास्त अंतरावरून, त्यांना परिवहन सुविधा लागू असेल तर त्यांची माहिती आपण इथे भरायची आहे. ज्या शाळेमध्ये परिवहन सुविधा लागू नाही आहे, परिवहनची सोय नाही आहे, त्या शाळांनी ही माहिती भरायची नाही आहे. आता याच्यामध्ये आपल्याला काही टिप दिलेल्या आहेत बघा. इथे आपल्याला माहिती कोणती भरायची आहे बघा. तर विद्यार्थ्यांचं नाव, इयत्ता, प्रवर्ग, आधार कार्ड क्रमांक, वस्तीचं नाव, शाळेपासूनचं अंतर त्या वस्तीचं, आणि प्रस्तावित सुविधा आणि 10 महिन्यांसाठीचा अपेक्षित खर्च. आता प्रस्तावित सुविधा म्हणजे तुम्ही बस सजेस्ट करू शकता किंवा रिक्षा सजेस्ट करू शकता. म्हणजे जी काही सुविधा तुम्हाला प्रस्तावित करायची ती लिहायची आहे आणि 10 महिन्यांसाठी साधारण किती खर्च येईल अंदाजे तो खर्च इथे नमूद करायचा आहे. इथे सर्व सूचना दिलेल्या आहेत. प्रवर्ग नोंदवताना बघा, शाळाविरहित विरळ लोकसंख्येच्या वस्तीतील बालकांसाठी 1, जागा उपलब्ध नसल्यामुळे शेजार शाळा नसलेल्या शहरी भागातील बालकांसाठी 2, वंचित गटातील बालकांसाठी 3 आणि विशेष गरजा असणाऱ्या बालकांसाठी 4 असा प्रवर्ग नोंदवायचा आहे. हा जो प्रवर्ग आहे तो इथे दिलेला आहे तो नोंदवायचा आहे. त्यानंतर केवळ प्राथमिक शाळा इयत्ता 1ली ते 4थी असल्यास पुढील वर्षी उच्च प्राथमिक शाळेसाठी परिवहन सुविधा आवश्यक असणाऱ्या संभाव्य विद्यार्थ्यांची यादी स्वतंत्रपणे जोडण्यात यावी. त्याचप्रकारे इयत्ता 7वीतून 3 किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावरील शाळेत इयत्ता 8वीत प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्यांची यादीही जोडण्यात यावी. म्हणजे समजा आपली शाळा जर इयत्ता 1ली ते 4थीपर्यंतची असेल आणि पुढील शिक्षणासाठी 5वीच्या शिक्षणासाठी किंवा 8वीच्या शिक्षणासाठी जर त्यांना परिवहन सुविधेची गरज लागत असेल तर ती यादीसुद्धा आपण स्वतंत्रपणे इथे जोडायची आहे. त्यामुळे ही खबरदारी आपण नक्की घ्या. त्यानंतर विशेष गरजा असणाऱ्या बालकांसाठी शैक्षणिक सुविधा. बघा, याच्यामध्ये तक्त्यात दर्शवलेल्यांपैकी या वस्तीतील मुले ही विशेष गरजा असणारी मुले असल्यामुळे खालील विद्यार्थी हे अपंग समावेशित शिक्षण उपक्रमांतर्गत विविध भत्त्यांसाठी निकषांप्रमाणे पात्र ठरतात. त्यांना आवश्यक असलेल्या शैक्षणिक सुविधांचा प्रस्ताव खालीलप्रमाणे सादर करण्यात येत आहे. तर CWSN जर विद्यार्थी तुमच्या शाळेमध्ये असतील तर त्यांची इथे आपल्याला प्रस्ताव करायचा आहे. त्याच्यामध्ये कोणती माहिती आहे बघा. विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्याचं नाव, इयत्ता, आधार कार्ड क्रमांक, अपंगत्वाचा प्रकार, प्रमाणपत्र असल्यास टक्केवारी, वस्ती किंवा वॉर्डाचे नाव, घरापासून शाळेपर्यंत थेरपी सेंटरचे अंतर. त्याच्यानंतर म्हणजे थेरपी सेंटर याचा अर्थ आपण दवाखाना असा हे करूया. त्यानंतर भत्ता प्रकार, कोड क्रमांक आणि 10 महिन्यांसाठी अपेक्षित खर्च. तर इथे बघा, भत्ता प्रकार कोडमध्ये प्रवास भत्ता हवा असेल तर 1 कोड येणार आहे, मदतनीस हवा असेल तर 2 आणि शैक्षणिक अध्ययन साहित्य भत्ता हवा असेल तर 3 कोड येणार आहे. त्यामुळे ही देखील माहिती CWSN विद्यार्थ्यांची आपण प्रॉपरली भरायची आहे. आता पुढे जाऊया. पुढच्या पेजवर बघा, आपल्याला साहित्य साधने व शस्त्रक्रिया सुविधा ही CWSNच्या विद्यार्थ्यांसाठीच आहे. जर एखाद्या विद्यार्थ्याला साहित्य साधने किंवा शस्त्रक्रियेची सुविधेची गरज असेल तर ते देखील इतर आपण संपूर्ण माहिती भरायची आहे. त्यानंतर स्वयंसेवक किंवा काळजीवाहक सुविधा. एखाद्या CWSN विद्यार्थ्यांसाठी जर स्वयंसेवकाची गरज असेल किंवा काळजीवाहकाची गरज असेल तर ती सुद्धा आपण इथे प्रॉपरली व्यवस्थित ज्या मुद्दे दिलेले आहेत त्याच्यानुसार माहिती भरायची आहे. आता पुढे जाऊया मित्रांनो. पुढे बघा, पायाभूत भौतिक सुविधा, इन्फ्रास्ट्रक्चर, ज्याच्यामध्ये शालेय इमारत. तर इथे बघा, शाळेत स्वतःच्या मालकीची इमारत उपलब्ध असून खालील छायाचित्रात शाळेच्या मुख्य इमारतीचं दर्शनी व मागील भागाचे छायाचित्र दर्शवण्यात येत आहे. तर इथे आपल्याला 2 फोटो
पेस्ट करायचे आहेत. शाळेचा मुख्य दर्शनी भाग आणि शाळेचा मागील भाग आणि या फोटोमध्ये शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सदस्य सचिव आणि म्हणजे मुख्याध्यापक आणि इतर सदस्य यांचा समावेश असला पाहिजे. तर आपण हे दरवर्षी करत होतो, तर आपल्याला हे काही तसं कठीण नाही. आणि पुढे बघा, मुख्य इमारतीचा मागील भाग, पुढील भाग आणि मागील भाग. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट वर्गखोल्या. तर याच्यामध्ये बघा, बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 अंतर्गत अनुसूचीमधील तरतुदीनुसार शाळेमध्ये शिक्षकामागे 1 वर्गखोली याप्रमाणे सद्यस्थितीत डॅश डॅश वर्गखोल्या उपलब्ध आहेत व डॅश वर्गखोल्या आवश्यक आहेत. सद्यस्थितीतील वर्गखोल्यांचा तपशील खालीलप्रमाणे. तर तुमच्या शाळेमध्ये किती वर्गखोल्या उपलब्ध आहेत आणि अजून किती आवश्यक आहेत त्यांची इथे माहिती नोंदवायची आहे. आणि वर्गखोल्यांची सद्यस्थिती बघा, अनुज्ञेय वर्गखोल्या, उपलब्ध वर्गखोल्या, त्याच्यानंतर वर्गखोल्यांची सद्यस्थिती, सुस्थितीत किती आहेत, किरकोळ दुरुस्ती कितींना गरजेची आहे, मोठी दुरुस्ती कितींना गरजेची आणि धोकादायक किती. तर ही सर्व माहिती नोंदवायची आहे. गरजमध्ये बघा, नवीन, किरकोळ दुरुस्ती, मोठी दुरुस्ती हे नोंदवायचे आहे आणि अंदाजित खर्च सुद्धा आपण इथे नोंदवायचा आहे. आता पुढे बघा, आवश्यक मोठी दुरुस्ती किंवा धोकादायक इमारतींसाठी बांधकाम वर्ष कधी बांधलं, म्हणजे ती इमारत जी धोकादायक आपण देणार आहोत, प्रस्ताव करणार आहोत, कधी बांधली, दुरुस्तीचा प्रकार कोणता आवश्यक आहे, अंदाजित खर्च आणि इतर काही शेरा असल्यास आपण इथे नमूद करायचा आहे. आता पुढे जाऊया. पुढे बघा, पिण्याच्या पाण्याची सुविधा. इथे बघा, सुविधा उपलब्ध असल्यास प्रकार कोणता प्रकार आहे, तर इथे प्रकार खाली दिलेले आहेत बघा. इथे स्त्रोत दिलेले आहेत, ज्याच्यामध्ये हातपंप 1, विहीर 2, नळ 3, इतर 4 यापैकी शाळेमध्ये सद्यस्थितीत उपलब्ध असलेल्या स्त्रोतांपैकी एक स्त्रोत प्रकार रकान्यात नमूद करावा. तर इथे प्रकारामध्ये एकच स्त्रोत कोणता तरी तुम्ही नमूद करायचा आहे, विहीर, नळ जो काय असेल तो. वापरात आहे काय, तर होय किंवा नाही. वापरात असल्यास किती महिने पाणी मिळते. त्याच्यानंतर वापरात नसल्यास दुरुस्तीचे स्वरूप, म्हणजे काही दुरुस्तीची गरज आहे का, दुरुस्तीचा अंदाजे खर्च, उपलब्ध निधी किती आहे आणि पर्यायी व्यवस्था सध्या, म्हणजे सुविधा उपलब्ध नसेल, ही सुविधा उपलब्ध असल्यास आहे आणि समजा पाण्याची सुविधा उपलब्ध नसेल तर पर्यायी व्यवस्था तुम्ही काय करता. त्याच्यामध्ये प्रस्तावित सुविधा प्रकार, म्हणजे तुम्हाला प्रस्तावित म्हणजे विहीर हवी आहे का, बोरवेल हवा आहे की नळ जोडणी हवी आहे, ते सर्व प्रस्तावित आणि खर्च लिहून इथे शेरा नोंदवायचा आहे. आता इथे पिण्याच्या पाण्याच्या सुविधांचे फोटो. तर तुमच्या शाळेमध्ये पिण्याच्या पाण्याची सुविधा जी उपलब्ध आहे, विहीर असेल तर विहिरीजवळचा फोटो, बोरवेल असेल तिथला फोटो, तर तो योग्य तो फोटो आपण प्रॉपरली काढून इथे पेस्ट करायचा आहे. आता या प्रत्येक फोटोमध्ये जरी तुम्ही व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, सचिव यांना घेतलात तरीही चालू शकतं. त्यानंतर पुढे आहे स्वच्छतागृह. तर अतिशय महत्त्वाची माहिती इथं स्वच्छतागृह आपण सुरुवातीलाच बघितलेले आहे. स्वच्छतागृहाचे निकष आहेत ते बघितलेले आहेत. 120 विद्यार्थ्यांसाठी 1 युनिट, ज्याच्यामध्ये 1 शौचालय आणि 3 मुतारे असे असणार आहेत. तर विद्यार्थी संख्येनुसार किती स्वच्छतागृह किंवा युनिट उपलब्ध आहेत ते इथं आपण प्रॉपरली नोंदवायचे आहेत. इथे बघा, मुलांसाठी निकषानुसार अनुज्ञेय आणि उपलब्ध किती, म्हणजे निकषानुसार किती असल्या पाहिजेत आणि उपलब्ध किती आहेत, वापरात आहेत काय, वापरात नसल्यास दुरुस्तीचा प्रकार, आवश्यक निधी आणि उपलब्ध निधी ही सर्व माहिती इथे भरायची आहे. मुलांसाठी, मुलींसाठी आणि CWSN साठी सुद्धा इथे आपण भरायची आहे. आता CWSN साठी अनुज्ञेय 1 आहे. तर तुमच्याकडे जर CWSN विद्यार्थी असतील तर तुमच्याकडे ते जे त्याच्यासाठीचे जे स्वच्छतागृह आहे ते असायला हवं, त्यामुळे ती योग्य माहिती आपण इथे भरायची आहे. पुढे स्वच्छतागृहाचा फोटो. इथे सुद्धा आपण स्वच्छतागृहाचा फोटो चिकटवायचा आहे. पुढे स्वयंपाकगृह. शाळेत स्वयंपाकगृह उपलब्ध आहे का, होय की नाही. तर आपल्यापैकी अनेक शाळांना आता सशे अंतर्गत स्वयंपाकगृह बांधून दिलेली आहेत. त्यामुळे तुम्हाला ज्या ज्या शाळांना आहे त्यांनी होय, नसेल तर नाही करायचं आहे. आता याच्यामध्ये प्रकार लिहायचा आहे. ज्यामध्ये वापरात आहे काय, तर होय येणार. वापरात नसल्यास दुरुस्तीची गरज आहे का, तर ती योग्य दुरुस्ती प्रकार इथे नोंदवायचा आहे. त्यासाठीचा आवश्यक निधी नोंदवायचा आहे आणि तुमच्याकडे किती उपलब्ध निधी आहे तो नोंदवून इथे शेरा नमूद करायचा आहे. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट विद्युतीकरण. शाळेमध्ये विद्युतीकरण आहे की नाही. त्यानंतर विस्तारीकरणाची आवश्यकता असल्यास नोंदवावी, नसल्यास पर्यायी व्यवस्था, म्हणजे आहे तर टिक करा, नसेल तर नाहीला टिक करा. आणि विस्तारीकरण म्हणजे विस्तारीकरणासाठी याचा अर्थ म्हणजे अजून जर काही जोडणी जादा करायची असेल, म्हणजे एका इमारतीमध्ये असेल एकामध्ये नसेल तर त्याला विस्तारीकरण असं म्हणू. तर ते विस्तारीकरण करण्याचं काही गरज असेल तर ती देखील आपण इथे नोंदवायची आहे. आणि इथे असल्यास स्त्रोत म्हटलेला आहे. नसल्यास पर्यायी व्यवस्था, म्हणजे समजा विद्युतीकरण नसेल तर तुमच्या शाळेमध्ये विद्युतीकरणाची पर्यायी व्यवस्था काय आहे तर ते इथे नमूद करा. आणि शाळेमध्ये विद्युतीकरण आहे तर ते स्त्रोत कोणता आहे, म्हणजे आपण MSEB कडून लाईट घेतो
किंवा सोलर पॅनलमधून विद्युतीकरण वापरतो किंवा बॅटरीज बसवलेल्या आहेत का, म्हणजे ही सर्व जी काही गोष्टी तुमच्या शाळेमध्ये आहेत ती इथे नमूद करा. त्यानंतर आवार भिंत, ज्याला आपण कंपाऊंड म्हणतो, आहे किंवा नाही, आणि होय असल्यास स्वरूप लिहायचं आहे, पक्की, अर्धी पक्की, तारेचं कुंपण, इतर. तर असेल तर आहे लिहून ते कोणत्या प्रकारचं आहे, म्हणजे कच्चा आहे, पक्का आहे, ते स्वरूप इथे नोंदवायचं आहे. त्यानंतर इतर सुविधा, याच्यामध्ये शाळा डिजिटल आहे का, आता जवळपास 100% शाळा आपल्या डिजिटल झालेल्या आहेत. शाळा ISO प्रमाणित आहे का, शाळा ISO प्रमाणित असल्यास ISO प्रमाणित झाल्याचे वर्ष. तर मित्रांनो, ISO मानांकन वेगवेगळ्या संस्थांना मिळतं, तसं ते शाळांना देखील मिळतं. तर ते मिळालं असेल तर आपण ही माहिती भरायची आहे. त्यानंतर शाळा डिजिटल लर्निंग पद्धतीचा अवलंब करते का, तर नक्कीच आपण सर्वजण सध्या ऑनलाईनच्या माध्यमातून अध्यापन करत होतो, त्यामुळं आपण सर्वजण म्हणजे प्रत्येक शाळेमध्ये डिजिटल लर्निंग पद्धतीचा अवलंब केला जातो. ABL पद्धती शाळेत अवलंबली जाते का, ABL पद्धत, ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग, तर ही देखील पद्धत सर्व शाळांमध्ये अवलंबली जाते. शाळेतील शिक्षकांनी प्रशिक्षणासाठी मागणी केली आहे का, तर मित्रांनो बघा, आपण आपला जेव्हा CR भरतो त्याच्यामध्ये प्रशिक्षणाची काही आवश्यकता असतात ते नोंदवावी, आपण तिथे नोंदवतो बघा. म्हणजे काहींना संगणक प्रशिक्षण हवं असेल, काहींना डिजिटलचं प्रशिक्षण हवं असेल, काहींना गणित, तर ते आपण नोंदवतो. तर तुम्ही नोंदवत असाल तर तुम्ही ते प्रशिक्षणाची आवश्यकता असल्यास होय, मागणी केली असेल तर होय करू शकता. प्रशिक्षण देण्यात आलेली शिक्षकांची संख्या, तर आता इथे शाळेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं प्रशिक्षण होत असतं अधूनमधून, तर त्या कोणी किती जणांनी प्रशिक्षण घेतलेलं आहे ते आपण इथे नोंदवायचं आहे. जसं आपलं आता सध्या निष्ठाचं प्रशिक्षण चालूच आहे. पुढे जाऊया. पुढे आहे समता, हे एक महत्त्वाचं क्षेत्र आहे, ज्याला इक्विटी असं म्हणतात. याच्यामध्ये बघा, शाळा बाह्य बालके, तर इथे बघा, कधीही शाळेत दाखल न झालेली बालके, गाव शैक्षणिक पंजिकेनुसार वयानुरूप वर्ग. तर मित्रांनो, तुमच्या गाव शैक्षणिक पंजिका जे आपण करतो त्याच्यानुसार जर काही शाळाबाह्य विद्यार्थी आढळले असतील तर त्यांची इथे माहिती योग्य त्या रकान्यात योग्य प्रवर्गानुसार आणि त्यांच्या वयानुरूप जो वर्ग असेल त्या वर्गामध्ये नोंदवायचे आहे. म्हणजे समजा एखादा शाळाबाह्य बालक 9 वर्षाचं तुम्हाला सापडलं असेल तर 9 वर्ष म्हणजे इयत्ता 3री, तर ते नमूद करताना आपण 3रीमध्ये नमूद करायचं आहे. यानंतर त्यापैकी शाळाबाह्य बालकांपैकी अल्पसंख्याक आणि CWSN वाली विशेष गरजा ती इथे नोंदवायची आहेत. त्यानंतर E2 बघा, शाळेत दाखल परंतु 1 महिना किंवा अधिक कालावधीसाठी अनुपस्थित बालके, म्हणजे 1 महिन्यांपेक्षा जास्त कालावधी जर अनुपस्थित असेल तर त्यांची इथे माहिती भरायची आहे. आणि त्यापैकी अल्पसंख्याक माहिती देखील इथे भरायची आहे. आता याचा तपशील जो आहे तो जोडपत्र 2मध्ये दिलेला आहे, याचा तपशील जोडपत्र 1मध्ये दिलेला आहे. शेवटी आपल्याला एकूण 6 जोडपत्र दिलेले आहे, तिथे आपण ते पाहणारच आहोत. पुढे जाऊया. पुढे शहरी ग्रामीण भागातील कठीण परिस्थितीतील बालके. आता कठीण परिस्थितीतील बालके म्हणजे त्यांच्यासाठी बघा, इथे शाळेत दाखल परंतु कठीण परिस्थितीतील बालके खालील प्रवर्गातील असू शकतात. वेगवेगळे प्रवर्ग दिले आहेत बघा. S1 म्हणजे बालकामगार, S3 म्हणजे प्लॅटफॉर्मवर वास्तव्यास असलेली, S2 म्हणजे अनाथ, बेघर, पालक संरक्षण विरहित, S4 म्हणजे भीक मागणारी, कचरा भंगार गोळा करणारी, त्यांचं S5 सेक्स वर्करचे मूल, S6 बालसुधार गृहातील बालके, S7 विशेष गरजा असणारे बालके, S8 इतर. आता ज्या प्रवर्गातील विद्यार्थी तुमच्याकडे आहेत ती इथं तुम्ही नोंदवायचे आहेत. त्याचा तपशील जो आहे जोडपत्र 3मध्ये दिला आहे, तो पुढे आहे शेवटी. तर याच्यामध्ये बघा, आता इथे विशेष गरजा असणारी बालके S7, तर इथे CWSNची बालके येतात, विशेष गरजा असणारी बालके, त्यामुळे आपण ती इथे नोंदवायची आहेत. यानंतर पुढे बघा, स्थलांतरित बालके. आता स्थलांतरित बालकेमध्ये बघा, याच्यामध्ये 4.1 मधील अ तक्त्यात दर्शवलेल्या मुलांपैकी ज्यांचे पालक दरवर्षी उदरनिर्वाहासाठी हंगामी स्वरूपात 1 महिन्यापेक्षा अधिकच्या कालावधीसाठी कुटुंबासह स्थलांतर करतात, अशा स्थलांतर होऊन जाणाऱ्या व येणाऱ्या विद्यार्थ्यांचा तपशील खालीलप्रमाणे आहे. स्थलांतरामुळे शाळेत उपस्थित राहू न शकणारे विद्यार्थी जोडपत्र क्रमांक 5 आणि अन्य वस्तीतून शाळा परिसरात स्थलांतर होऊन येणारे विद्यार्थी जोडपत्र क्रमांक 6 मध्ये आपल्याला पाहायला मिळते. तत्पूर्वी आपण 4.1 बघूया. 4.1 ओके. तर बघा, 4.1 इथं प्रवेश सुविधामध्ये आपण आपल्या शाळेतील सर्व विद्यार्थी वस्तीनिहाय इथं नोंदवणार आहोत. त्यांच्यापैकी जे विद्यार्थ्यांचे पालक काही कारणास्तव स्थलांतरित होतात 1 महिन्यापेक्षा जास्त, तर त्यांची माहिती आपल्याला इथे भरायची आहे. कुठे गेलं, ओके, इथे स्थलांतरित बालकेमध्ये त्यांची माहिती इथे आपल्याला भरावी लागणार आहे. आता M1 म्हणजे स्थलांतरामुळे शाळेत उपस्थित राहू न शकणारे विद्यार्थी आणि M2 म्हणजे अन्य वस्तीतून शाळा परिसरात स्थलांतरित होऊन येणारे विद्यार्थी. म्हणजे आपला एखादा विद्यार्थी शाळा स्थलांतरित होऊन गेलेला असेल तर तो M1 मध्ये येईल आणि अन्य वस्तीतून शाळेच्या परिसरात जर स्थलांतरित होऊन आलेला असेल तर तो M2 मध्ये येणार आहे. त्यामुळे ही देखील माहिती आपण योग्यरित्या भरायची आहे.
पुढे बघा पुढचं क्षेत्र आहे गुणवत्ता 6. संपादनिकीचे स्तर स्वातंत्र्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र आणि पायाभूत चाचणी यानुसार नमूद करायचं आहे. आता याच्यामध्ये मित्रांनो आपल्याला एकूण 4 स्तर आहेत, ज्याच्यामध्ये Q1, Q2, Q3 आणि Q4. आता Q4 म्हणजे पायाभूत अध्ययन क्षमता प्राप्त नसलेले, Q3 म्हणजे दाखल वर्गासाठी निश्चित अध्ययन क्षमता प्राप्त नसलेले, Q2 म्हणजे दाखल वर्गासाठी निश्चित अध्ययन क्षमता प्राप्त असलेले आणि Q1 म्हणजे दाखल वर्गासाठी निश्चित अध्ययन क्षमतांपेक्षा अधिक क्षमता प्राप्त असलेले. तर तुम्ही तुमच्या शाळेतील विद्यार्थी संख्या जी आहे त्यांची वर्गवारी या Q1 to Q4 नुसार करायची आहे. Q1 म्हणजे त्या इयत्तेच्या ज्या अध्ययन क्षमता आहे त्याच्यापेक्षा जास्त क्षमता धारण केलेले विद्यार्थी, Q2 म्हणजे त्या वर्गानुरूप अध्ययन क्षमता प्राप्त असलेले विद्यार्थी, Q3 म्हणजे त्या वर्गानुरूप अध्ययन क्षमता प्राप्त नसलेले विद्यार्थी आणि Q4 म्हणजे पायाभूत अध्ययन क्षमता प्राप्त नसलेले विद्यार्थी. त्यामुळे तुम्ही ही वर्गवारी प्रॉपरली करायची आहे आणि याच्यासाठी तुम्ही सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन, प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र आणि पायाभूत चाचण्या ज्या आपण घेतो त्याच्यातील म्हणजे त्यांच्या मूल्यांकनानुसार त्याच्यातील गुणांकनानुसार ही वर्गवारी आपण इथे निश्चित करायची आहे. आता बघा शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक यांनी विद्यार्थी उपरोक्तपैकी कोणत्या प्रवर्गात समाविष्ट आहे याची सुनिश्चित करावी. केंद्र प्रमुखांनी इयत्तानिहाय व स्तरनिहाय माहिती रकान्यात बरोबर नमूद केल्याबाबतची पडताळणी करावी. आता E1 E2 मुले ही Q4 आणि Q3 मध्ये समाविष्ट असणे अपेक्षित आहे. आता E1 आणि E2 मुले आपण जी मगाशी बघितली होती E1 आणि E2 ही बघा या ठिकाणी E1 म्हणजे कधीही शाळेत दाखल न झालेली बालके आणि E2 म्हणजे शाळेत दाखल परंतु 1 महिना किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीसाठी गैरहजर असलेली बालके. तर ही जी बालके आहेत E1 आणि E2 ही बालके आपल्याला इथे या Q4 आणि Q3 याच्यामध्येच समाविष्ट करावी लागणार आहेत. हे इथे आपण याची खबरदारी घ्या. तर इथे चार्ट दिलेला आहे बघा. इथे आपल्याला प्रथम भाषा म्हणजे मराठीनुसार इथे चार्ट करायचा आहे आणि गणितनुसार इयत्तानिहाय चार्ट बनवायचा आहे. तर सर्वप्रथम वर्ग शिक्षकांनी मुख्याध्यापकांनी प्रत्येक विद्यार्थ्याची सुनिश्चिती करायची आहे की तो बाबा कोणत्या स्तरामध्ये आहे, Q1, Q2, Q3 की Q4 आणि त्यानुसारच प्रॉपरली ती आपण माहिती नोंदवायची आहे. आणि केंद्र प्रमुखांनी योग्य ती खातरजमा करून टोटल विद्यार्थी संख्या जुळते की नाही याची पडताळणी करून हे चेक करायचं आहे. आता इथे विशेष प्रशिक्षण आहे बघा. Q4, Q3 स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी विशेष प्रशिक्षणासाठी करण्यात आलेले नियोजन तरतूद करण्यात आलेले आहे. नियोजनांतर्गत समाविष्ट विद्यार्थी तपशील जोडपत्र 4 मध्ये दिला आहे. आता जोडपत्र 4 मध्ये जाऊया आपण. जोडपत्र 4 ओके. तर इथे बघा विशेष प्रशिक्षणाअंतर्गत प्रस्तावित लाभार्थ्यांची यादी म्हणजे Q3 आणि Q4 मध्ये जे विद्यार्थी असणार आहेत त्यांच्यासाठी प्रशिक्षणाची जी म्हणजे गरज आहे त्यांची माहिती इथे भरायची आहे. तर Q3 आणि Q4 मधली विद्यार्थ्याचं नाव, लिंग, इयत्ता, दूरध्वनी क्रमांक आणि इथं सरळ UID आणि त्याचा प्रशिक्षण कालावधी ही माहिती पण आता घ्यायची आहे. म्हणजे आपल्याला त्यांना अप्रगत विद्यार्थ्यांना जसं आपण अतिरिक्त मार्गदर्शन करत होतो तशा पद्धतीनं ते आपण इथे माहिती भरायची आहे जोडपत्र 4 मध्ये. ठीक आहे. तर पुढे जाऊ आपण आराखडा मागे. ओके चला. यानंतर गणवेश लाभार्थी संख्या. चला तर सशीय व्यतिरिक्त इतर योजनेमधून प्रस्तावित. तर सर्व शिक्षा अभियान व्यतिरिक्त इतर कोणत्या योजनेमधून जर गणवेश प्रस्तावित असतील तर ते तुम्ही इथे नोंदवायचे आहेत. त्यानंतर सशीय अंतर्गत निकषानुसार प्रस्तावित विद्यार्थी पुढील वर्षासाठी हे लक्षात घ्या इथे. तर इथे सर्व मुली येणार आहेत, अनुसूचित जातीतील मुले, अनुसूचित जमातीतील मुले आणि उर्वरित प्रवर्गातील दारिद्र्य रेषेखालील मुले असे एकूण नोंदवायचे आहेत. आणि यापैकी अल्पसंख्याक किती आहेत ते देखील इथं आपण नोंदवायचं आहे. तर हा चार्ट काय आपण आरामात भरायचा आहे. आता पुढे बघा मुद्दा क्रमांक 7.1 व 7.2 मधील एकूण संख्यामधील तक्ता अ पृष्ठ क्रमांक 6 मध्ये दर्शविलेल्या पट संख्येपेक्षा अधिक असता कामा नये. माहिती सरळ माहितीशी जोडणे आवश्यक आहे. तर मित्रांनो आता 7.1 आणि 7.2 मधील जी माहिती आहे जो आपण सुरुवातीला शाळा प्रवेशमधील वस्तीतील विद्यार्थ्यांची माहिती नमूद केलेली आहे तक्ता जो भरलेला आहे 6 नंबरच्या पानावर आहे तो बरोबर. तर त्याच्यापेक्षा जास्त असता कामा नये म्हणजे ते आणि ती संख्या जुळली पाहिजे हे इथे लक्षात घ्या. म्हणजे याचा थोडक्यात आपण तिथली संख्या विद्यार्थी संख्या त्या शाळा प्रवेशमधील आणि इथली विद्यार्थी संख्या ही योग्यरित्या जुळली पाहिजे. त्यानंतर पुढे विविध अनुदाने साधनांची उपलब्धता व वापर. याच्यामध्ये विविध साधन सामुग्री आहे बघा. संगणक संच, दूरध्वनी संच, CD प्लेअर 2-in-1 हे सर्व आपण प्रॉपरली वाचून एकूण उपलब्ध किती आहेत, सुस्थितीत किती आहेत आणि नादुरुस्त किती आहेत ही संख्या इथे योग्य ती इथं नोंदवायची आहे.
तर इथं बघा ABL साहित्य म्हणजे आपल्याकडे वेगवेगळ्या गणित पेट्या वगैरे आल्या आहेत बघा, इंग्रजी पेट्या, तर त्या ABL साहित्य अंतर्गत मोडतात. ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग म्हणतो त्याला आपण. त्याचबरोबर डिजिटल लर्निंग साहित्य म्हणजे प्रोजेक्टर असेल, संगणक असेल, टॅब्स असतील, हे सर्व डिजिटल लर्निंगमध्ये येतात. ज्ञानरचनावादावर शैक्षणिक साहित्य आपण बनवलेलंच होतं, तर ते सर्व योग्यरित्या आपण नोंदवायचं आहे. आता इथे बघा, सुस्थितीत उपलब्ध असलेले साहित्य उपयोगात आणले जाते. नादुरुस्त साहित्य स्थानिक पातळीवर दुरुस्त करण्यासाठी उपलब्ध निधीचा विनियोग केला जातो. साहित्य विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष वापरासाठी उपलब्ध करून देण्यात येते. चला, आता यानंतर शाळेसाठी विविध अनुदाने 2022-23 करिता मागणी करायची आहे. शाळा अनुदान 31 डिसेंबर 2021 रोजीची शिल्लक घालायची आहे आणि 2022-23 साठीची मागणी देखभाल दुरुस्ती, विशेष प्रशिक्षण, बांधकाम, विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थी अनुदान आणि परिवहन सुविधा, तर ही सर्व माहिती इथे भरायची आहे. यानंतर मित्रांनो, लोकसहभाग. आता लोकसहभागामध्ये आपल्याला शाळा व्यवस्थापन समितीचा तपशील द्यावायचा असतो. यामध्ये बघा, पुनर्गठित झाल्याचा दिनांक. शाळा व्यवस्थापन समिती दर 2 वर्षांनी पुनर्गठन करायचं असतं, तर सध्याची शाळा व्यवस्थापन समिती पुनर्गठित झाल्याचा दिनांक इथे घालायचा आहे. आणि इथे शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांची सर्व नावं, पदनाम, लिंग, पाल्याचं नाव आणि सदर शाळेत शिकत असलेला वर्ग म्हणजे विद्यार्थी कोणत्या वर्गात आहे ते सर्व इथे माहिती भरायची आहे. त्याचबरोबर इथं स्वीकृत सदस्य विद्यार्थी 2 स्वीकृत सदस्य मुलगा मुलगी आपण निवडायचे आहेत. ज्याच्यामध्ये बघा इथं दिलेला आहे नियम 13 पोट नियम 3 नुसार शाळेतील 2 विद्यार्थ्यांना किमान 1 मुलगी शाळा व्यवस्थापन समितीवर स्वीकृत सदस्य म्हणून घ्यावयाचे आहे. तर ही माहिती आपण इथे भरायची आहे. त्यानंतर कृती आराखडा. शाळा व्यवस्थापन समितीचे शिक्षक, मुख्याध्यापक, पालक आणि ग्रामस्थ यांच्या सहभागातून शाळेच्या गरजा, बलस्थाने व उणिवा यांचा शोध घेऊन त्या आधारे पुढील प्रमाणे क्षेत्रनिहाय कृती आराखडा तयार करावा. ज्याच्यामध्ये प्रवेश सुविधा आहे बघा, आवश्यक सुधारणा, जबाबदार व्यक्ती किंवा संस्था, आवश्यक असल्यास अंदाजे खर्च, अपेक्षित कालावधी आणि यापैकी लोकसहभागातून शक्य असलेली सुधारणा. म्हणजे प्रवेश सुधारणा, प्रवेशाची जी सुविधा आहे त्याच्यामध्ये जर आपल्याला काही डिटेल म्हणजे आपल्याला जर सुधारणा आवश्यक असेल तर अंदाजित रक्कम आणि लोकसहभागातून तुम्ही किती करू शकता ही सर्व माहिती इथे भरायची आहे. त्यानंतर पायाभूत भौतिक सुविधा, ज्याच्यामध्ये सुधारणा आवश्यक. आता पायाभूत भौतिक सुविधामध्ये विद्युतीकरण आलं किंवा पाण्याची सुविधा आली, मैदानाची व्यवस्था आली किंवा खिडक्या, दरवाजे यासारखी दुरुस्ती, छोटी मोठी दुरुस्ती आली, या सर्व सुविधा जर गरजे असतील तर तुम्ही ते नोंदवायचे आहेत. तर त्यासाठी जबाबदार व्यक्ती किंवा संस्था नोंदवायची आहे. त्यानंतर आवश्यक अंदाजे खर्च इथे नोंदवायचा आहे, अपेक्षित कालावधी आणि त्या रकमेपैकी लोकसहभागातून तुम्ही कोणती सुधारणा करून घेऊ शकता तर ती देखील इथे नोंदवायची आहे. म्हणजे उदाहरणार्थ समजा पाण्याची सुविधा तुम्ही इथे नोंदवला तर लोकसहभागातून जर शक्य असेल तर ती तुम्ही इकडे देखील नोंदवायची आहे. यानंतर पुढे बघा आपल्याला शैक्षणिक संपादनूक, ज्यामध्ये आवश्यक सुधारणा काय गरज आहे, त्यानंतर जबाबदार व्यक्ती संस्था, आवश्यक असल्यास अंदाजे खर्च, अपेक्षित कालावधी आणि लोकसहभागातून शक्य असलेली सुधारणा आणि त्यानंतर विशेष गरजा असलेली बालके, त्यांच्यासुद्धा आवश्यक सुधारणा, अंदाजे खर्च, त्याच्यानंतर शाळा आपल्या लोकसहभागातून कोणती सुधारणा शक्य आहे ही सर्व माहिती इथे आपण प्रॉपरली व्यवस्थित भरायची आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हे 4 जे आहेत जे कृती आराखड्या ॲक्शन प्लॅनमध्ये भरायचे आहेत, ज्याच्यामध्ये प्रवेश सुविधा, पायाभूत भौतिक सुविधा, त्याच्यानंतर शैक्षणिक संपादनूक आणि विशेष गरजा असणारी बालके. चला, तर अशा पद्धतीने हा शाळा आराखडा आपल्याला पूर्ण करायचा आहे. आणि याच्यानंतर मग आपल्याला जोडपत्र एकूण 6 दिलेले आहेत, ज्याच्यामध्ये पहिलं E1 आहे, जे आपण वरती माहिती पाहिली होती. कधीही शाळेत दाखल न झालेले बालक, त्यांची इथे माहिती नोंदवायची आहे. त्यानंतर इथे सर्व माहिती दिलेली आहे बघा, ज्याच्यामध्ये बालकाचे नाव, लिंग, इयत्ता, पालकाचे नाव, संवर्ग आणि शाळेत दाखल न होण्याचे कारण. त्याच्यामध्ये खालील संकेतकांचा क्रमांक वरील रकाने योग्य ठिकाणी भरावा. मुलगी 1, मुलगा 2 आणि संवर्गानुसार अनुसूचित जाती 1, जमाती 2, अल्पसंख्याक 3, 4 दिलेले आहेत. शाळेत दाखल न होण्याची सर्व कारणं इथं दिलेली आहेत बघा. तर त्यापैकी योग्य जे कारण असेल ते इथं तुम्ही नोंदवायचं आहे. त्यानंतर पुढे जाऊया. पुढे जोडपत्र 2मध्ये बघा, शाळेत दाखल परंतु 1 महिना किंवा अधिक कालावधीसाठी अनुपस्थित, त्याच्यामध्ये पण सेम रकाना आहे, संकेतांक पण सेम आहेत, फक्त दाखल न होण्याची कारणं इथे वेगवेगळी दिलेली आहेत, ती योग्य ते कारण आपण नोंदवायचं आहे. त्यानंतर जोडपत्र 3मध्ये शहरी अथवा ग्रामीण भागातील कठीण परिस्थितीतील बालकांचा तपशील, ज्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला संकेतांक दिलेले आहेत आणि इथे आपल्याला काही आपण मगाशी बघितलं तसे S1, S2, S3, S8 पर्यंत दिलेले आहेत बघा. तर योग्य तो संकेतांक आपण इथे भरायचा आहे. त्यानंतर जोडपत्र 4मध्ये आपल्याला विशेष प्रशिक्षणाअंतर्गत प्रस्तावित लाभार्थींची यादी, आपण जी मगाशी माहिती भरली की
Q3 आणि Q4मध्ये जे विद्यार्थी येणार आहेत त्यांची इथं आपल्याला माहिती भरायची आहे, कारण त्यांना प्रशिक्षणाची गरज आहे, त्यामुळे ती इथं माहिती भरायची आहे. आणि E1 आणि E2 मधले जे विद्यार्थी आहेत, म्हणजे शाळाबाह्य विद्यार्थी जर तुमच्याकडे आलेले असतील E1 मध्ये, आणि E2 म्हणजे शाळेमध्ये दाखल परंतु 1 महिन्यापेक्षा गैरहजर, तर ते देखील विद्यार्थी आपण Q3 आणि Q4मध्येच दाखवले जाणार आहेत, त्यामुळे ते देखील विद्यार्थी इथं येणार आहेत. आणि त्यानंतर पुढे आहे तो म्हणजे जोडपत्र 5. याच्यामध्ये स्थलांतरामुळे शाळेत उपस्थित राहू न शकणारे विद्यार्थी. तर याच्यामध्ये बघा विद्यार्थ्याचं नाव, इयत्ता, माध्यम, पालकाचं नाव, दूरध्वनी क्रमांक, सरळ UID क्रमांक, संवर्ग, स्थलांतराचे कारण, स्थलांतराचे संभाव्य ठिकाण आणि पत्ता, मूळ वस्तीपासूनचे अंतर, स्थलांतराचा कालावधी दिनांकापासून दिनांकापर्यंत, हे सर्व माहिती इथे नोंदवायची आहे. आता याच्यामध्ये 2 भाग आहेत, M1 आणि M2. तर M1 मध्ये बघा स्थलांतरामुळे शाळेत उपस्थित राहू न शकणारे विद्यार्थी, म्हणजे आपल्या शाळेतील विद्यार्थी स्थलांतर करून दुसरीकडे जाणार आहेत आणि जे उपस्थित राहणार आहेत 1 महिन्यापेक्षा जास्त कालावधीसाठी. आणि दुसरा आहे M2 म्हणजे अन्य वस्तीतून शाळा परिसरात स्थलांतर होऊन येणारे विद्यार्थी. इथे बघा ज्या शाळांमध्ये स्थलांतरित मुले येत नाहीत त्यांनी सदर फॉर्म भरू नये, म्हणजे आपल्या शाळेमध्ये जर कुठलंही स्थलांतरित मूल येणार नसेल तर त्यांची माहिती इथे आपण भरायची नाही. तर हे जोडपत्र जी दिलेली आहेत एकूण 6 हे आपण पूर्ण करायची आहेत. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला ही शाळा विकास आराखड्याची संपूर्ण माहिती आपण इथे पाहिलेली आहे. आणि हा आपल्याला शाळा विकास आराखडा व्यवस्थितरित्या शाळा व्यवस्थापन समितीची मीटिंग घेऊन सर्वांच्या चर्चेतून व्यवस्थितरित्या आपण पूर्ण करायचा आहे. तर या शाळा विकास आराखड्याच्या संदर्भात आपल्या काही शंका असतील, अडचणी असतील तर नक्की कमेंटमध्ये लिहा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. थँक्यू व्हेरी मच.